नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशभर सुरू आहे. कोल्हापूर कुरुक्षेत्रात शाहू महाराज खरोखरच राजकीय बळी ठरणार का, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. अर्थात या चर्चेला जे तोंड फोडलेलं आहे ते शाहू महाराजांच्या विरोधात महायुतीकडून उमेदवार असलेले संजय मंडलिक यांनी. संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ कोल्हापुरात झाला. 2 दिवसापूर्वीच झालेल्या समारंभात सर्व नेते उपस्थित होते. सर्व नेते म्हणजे अर्थातच पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, समरजित घाटगे, राजेश क्षीरसागर व्यासपीठावर उपस्थित होती. खरं तर हे दिग्गज मंडळी एकीकडं आणि सतेज उर्फ बंटी पाटील एकीकडं असंच सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चित्र आहे. शाहू महाराज जरी उमेदवार असले आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार संभाजीराजे आणि माजी आमदार मालोजीराजे हे प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी आहेत, परंतु या तिघांनी आजपर्यंत तरी कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही. घरोघरी जाणे, प्रचार करणे, गावागावात जाणे, वाडी वस्तीवर पोहोचणे आणि आपला प्रचार करणे हाच त्यांनी अजेंडा ठेवला आहे. पण खरं वाकयुद्ध सुरू आहे ते महायुतीचे जे मी आता सांगितले ते सर्व नेते आणि दुसरीकडे आमदार सतेज पाटील. खरं तर हे युद्ध सुरू होण्याचं कारण असं की सतेज पाटील यांनी जेव्हा 2014 असो 2019 असो ज्या उमेदवारांना मदत केली त्यावेळी त्या उमेदवारांच्या खंबीर पाठीशी राहिले. आजही सतेज पाटील यांचं तसंच चित्र आहे. त्यांनी शाहू महाराजांना थेट काँग्रेसची उमेदवारी दिली आणि महाविकास आघाडीकडून मैदानात उतरवलं. जेव्हा शाहू महाराज मैदानात उतरले तेव्हाच या महायुतीच्या सर्वच नेत्यांनी शाहू महाराजांबद्दल आदर व्यक्त केला. कोल्हापूरची गादी आणि शाहू महाराज यांच्याबद्दल कोणी अनादर करू शकत नाही असं या सर्व नेत्यांनी सांगितलं. पण जसा जसा निवडणुकीचा दिवस जवळ येत जाईल तसा तसा प्रचार तापत जाणार आहे, तशी वैयक्तिक टीका होतही जाणार आहे. परंतु आजही महायुतीच्या सर्वच नेत्यांचं मत आहे की शाहू महाराजांनी खरं तर या रणधुमाळीत उतरायला नको होतं. त्यांचा मान पान आणि त्यांच्याबद्दल असलेला आदर पाहता त्यांचा राजकीय बळी जाऊ नये हीच आमची इच्छा होती, हेच काल संजय मंडलिक यांनी सांगितलं. एकीकडे संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना खरं तर हे भविष्यात जेव्हा राजकीय काही वेगळ्या घडामोडी घडतील तेव्हा त्यांना ती उत्तरं द्यावी लागतील असंच जणू संजय मंडलिक यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना थेट आव्हान दिलं की तुम्ही स्वतःच लोकसभेच्या रणांगणात का उतरत नाही, तुमचं धाडस का होत नाही, तुम्ही दुसऱ्यालाच नेहमी पुढं का करता, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीच लोकसभा लढायला हवी होती, महाराजांना मैदानात उतरवायची काय गरज होती. याबरोबरच चंद्रकांत दादा पाटील या समारंभात म्हणले की सतेज पाटील हे फक्त नेत्यांमध्ये भांडण लावायचं काम करतात आणि आपली दुकानदारी चालवतात. समरजित घाटगे आणि मुश्रीफ एकत्र आलेलं त्यांना पाहत नाही. दुसरीकडे अनेक वेळा जेव्हा राजकीय बदल घडतात तेव्हा यांनी बदल स्वीकारले तर चालतात, पण दुसऱ्यांनी बदल स्वीकारले तर यांना सहन होत नाही. तिसरीकडे हसन मुश्रीफ असं म्हणतात की सतेज पाटील यांना खरं तर आजच्या राजकीय घडामोडी खूपच जिव्हारी लागत आहेत. त्याचं कारण असं की संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक एकत्र आलेत, हेच खरं दुखणं सतेज पाटील यांचं आहे. म्हणजे एकूणच सारासार विचार करता या सर्व नेत्यांची एकीकडं आणि एकटे सतेज पाटील एकीकडं असं आजचं चित्र आहे. सतेज पाटील एकटे पडायचं कारण हे सुद्धा राजकीयच आहे. कारण जेव्हा काही राजकीय घडामोडी घडतात तेव्हा सतेज पाटील खंबीरपणे उभा राहतात. पण यावेळी मात्र सतेज पाटलांची अग्निपरीक्षा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण जे शाहू महाराज आजपर्यंत इच्छा असून सुद्धा राजकारणात उतरले नव्हते किंवा त्यांनी यापासून दूर राहायचा प्रयत्न केला होता, त्यांना सतेज पाटील यांनीच लोकसभेच्या रणांगणात उतरून हत्तीवर बसवलंय की काय, अशी शंका विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणूनच तर संजय मंडलिक थेट म्हणाले की शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं षडयंत्र कशासाठी, शाहू महाराजांना मैदानात उतरवण्याऐवजी स्वतः सतेज पाटील अथवा दुसरा कोणीही नेता कार्यकर्ता या मैदानात उतरला असता तर अधिक रंगत आली असती. शेवटी हा आखाडा आहे, हे 2 पैलवान आहेत. जेव्हा आखाड्यात उतरलं जातं तेव्हा दोन्ही पैलवान एकमेकांची खडाखडी करतातच, एकमेकांना चितपट करण्यासाठी प्रयत्न करतातच. तसंच शाहू महाराजांबद्दल जरी आदर असला तरी आज ते माझ्या विरोधातील उमेदवार आहेत, म्हणजेच माझ्यावर लढणारे पैलवान आहेत, त्यामुळे मला त्यांच्यावर डावपेच करावेच लागणार आहेत. पण त्यांचा राजकीय बळी देण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांनी हा विचार करायला हवा होता. या एकूणच सर्व घटनांचा सारासार विचार करता खरोखरच शाहू महाराजांचा राजकीय बळी जाणार का
याबाबतच आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे. पाहू काय होणार आहे ते. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.